जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण Oh
बाप रखुमा देवी वर तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल वरवा तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल वरवा बाप रखुमा देवी बाप रखुमा देवी संत तोचे जाना जगी दया क्षमा जाचे अंगी दया क्षमा जाचे अंगी दया क्षमा जाचे संत तोची जाना जगी दया तिची जाना अंगी दया तिची जाना अंगी दया क्षमा जाना लोभ हंता मना जगी विरक्त तोची जाना जगी विरक्त तोची जाना जगी विरक्त तोची जाना नये मना जगी विरक्त तोची जाना जगी विरक्त तोची जाना जगी इह परलोक सुखी शुद्ध ज्ञान जाचे शुद्ध ज्ञान जाचे मुखी शुद्ध ज्ञान जाचे मुखी परलोक सुखी शुद्ध ज्ञान जाचे मुखी शुद्ध ज्ञान जाचे मुखी शुद्ध ज्ञान जाचे मुखी लोभ मना जगी विरक्त तोची जाना जगी विरक्त तोची जाना जगी विरक्त लोभ अहंकार नहीं मना जगी विरक्त तोची जाना जगी विरक्त तोची जाना जगी विरक्त तोची जाना इच्छा कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वर ताटी उघडा ज्ञानेश्वर ताटी उघडा ज्ञानेश्वर मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा लोभ हंता नये मना लोभ हंता नये मना लोभ हंता नये मना लोभ हंता नये मना जगी विरक्त तोची जाना जगी विरक्त तोची जाना जगी विरक्त लोभ हंता नये मना जगी विरक्त तोची जाना जगी विरक्त तोची जाना जगी विरक्त तोची जाना विठोबा रखुमा ताली ताली पार घुमाये पार घुमा पार घुमाये पार घुमा विठो
संत तोची जाना जगी संत तोची जाना जगी संत जागी
तोची जगी विरक्त तोची जानकी विरक्त विरक्त जगी जगी आरा बोला तुम्ही इथून सुरुवात करा. किती मोठे सप्ते करतो त्याला महत्त्व नाही. हात जोडून विनंती, येतो कुठले महाराज येऊ द्या, पण आपले धर्माचं पालन करा बाबांनो. इथून पुढे ती काळाची गरज आहे, लक्षात राहू. माझे मावळेत सगळे, सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा. इकडे जागा आहे, या माझ्या बाजूला. एखाद्याला प्रॉब्लेम असेल ना फक्त बसण्याचा, त्याला विठ्ठल 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 संत तोची जना जगी,
संत तोची जाना जगी दया क्षमा ज्यांचे अंगी लोभांता नये मना जगी विरक्त तोची जाना इह परलोक सुखी इह परलोक सुखी शुद्ध ज्ञान ज्यांचे मुखी लोभहंता नये मना जगी विरक्त तोची जाना मिथ्या कल्पना मागे सारा मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा लोभहंता नये मना जगी विरक्त तोची जाना विठ्ठल सर्वांनी हात जोडा असे आणि बुद्धीच्या देवतेची प्रार्थना करा जे माझ्या गोरेश्वर भगवंताचे चिरंजीव आहे जे प्रत्येकाच्या असणाऱ्या माथ्यामध्ये बुद्धिरूपाने ती गणेशाचं स्मरण करा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकारेषु सर्वदा करूया प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजते स्फुर्दिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय करुणा करा दया हो करुणा
जेने हा धर्म जितविलाची बळी तो संभाजी जानन बाळी का हो तरला जयाची कुळी तया छत्रपतीच्या चरण कमळी साष्टांग नमन करीत असो धर्माचे पालन करणे पाखंड हे श्याम करणे तत्वची जाना जगे. आता कोणी उठू नका काही नका बसून घ्या. घ्या बसून. जरा माता भगिनी पुढे सरा बरं. मागून येणाऱ्यांना बसायला जागा नाही. सरा पुढे थोडे 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 सरा. या आई सरा ना पुढे थोडे. माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींनो सरा पुढं. सरा इकडे जागा आहे. फक्त साऊंडच्या पुढे बसू नका. तू बाजूला बसतेत ना. बसतेत ना. सरकायला सांगितलं बोलायला नाही. कीर्तनात आपल्या बाजूला कोण बसलंय हे सुद्धा अशी समाधी लागली पाहिजे श्रोत्यांना. तेव्हा कीर्तन ऐकता येतील. आपलं काय होतंय मागचा टाळी वाजितो का नाही पुढचा वाजितो का नाही कोणी येऊन बसला इकडं लक्ष असतं. कीर्तन संपून जातं. संत तोची जाना जगी संत तोची जाना जगी दया क्षमा ज्यांचे अंगी लोभ अंता नये पुढं माता भगिनी जर फिरायला चालली तर ती नटून जाते. पण जिला आंतरिक सौंदर्य असतं तिने कसली साडी घातली काही केलं तरी ती चांगलीच दिसते. त्यामुळं लय पेराव करून चाललं का मग ती असं अंग चोरल्यासारखं होतं. आणि मोकळं चाललं का मग मोकळंच होतं. विठाल विठाल. भगवंत असणाऱ्या गोरेश्वराच्या प्रांगणामध्ये गारेश्वराच्या प्रांगणामध्ये तुम्ही आम्ही सगळेच जण असणारे उत्पत्ती स्थिती आणि लय निर्माण करणारा ब्रह्मदेव आहे. पालन पोषण करणारे माझे भगवान विष्णू नारायण आहे. आणि यमाला आज्ञा देणारे गारेश्वर भगवान आहे. विनाशाचं कार्य आणि लय करण्याचं कार्य कोणाकडं असेल ते भोळं सुद्धा आहे. त्याच्या दरबारामध्ये माझ्या मुखकमलातून गायला गेलेला अभंग बऱ्याच माता भगिनी हा अभंग जाणत असेल. कोणीही बोलायचं नाही. फक्त मला सांगा हा अभंग कुणाचा आहे हो? हा आदिशक्ती मुक्ताबाईंचा अभंग आहे. ताटीपर प्रकरणातला अभंग आहे. कदाचित ताटीच्या बाहेर माऊली आले नसते तर जगाला ज्ञानेश्वरी मिळाली नसती. कदाचित असणारे त्या चिमुरडीने आपल्या भावाला रुसून बसलेल्या भावाला ताटीच्या बाहेर जर आणलं नसतं तर जगाला वारकरी संप्रदायाची कीर्तनं सुद्धा ऐकायला मिळाली नसती. थोर आणि अनाथ असणारे अगाध उपकार कोणाचे असतील तर ह्या देशाचं सगळ्यात जडवट रत्न काय असेल तर ह्या देशाची स्त्री आहे. ह्या देशाची माता आहे. म्हणून माझ्या भारत देशाला माता नावाचं संबोधन. भारत देश हमारा भारत देश हमारा भारत देश हमारा भारत देश हमारा इस देश में संत महंत इस देश में संत महंत हो संतों का उजियारा भारत देश हमारा हमारा
जपी तपी संन्याशांचा असणाऱ्या देशात आम्ही जन्माला आलो. गारेश्वर भगवंताच्या प्रांगणामध्ये आयुष्यातून 144 वर्षानंतरचा आलेला त्रिवेणी संगम आहे तुमच्या आमच्या जीवनामध्ये. रुद्राचा अवतार माझा महाछत्रपती शिवराय हे सुद्धा भोलेनाथाचेच अवतार आहेत. त्यांचा असणारा जन्मदिवस ह्याच महिन्यात आहे. बरोबर. चला पुढं. महाशिवरात्रीचा पर्वकाळ 2 दिवसांनी आली गारेश्वर भगवंताची महाशिवरात्री. त्या दिवशी आपण अखंड असणारं स्नान करणार. पंचामृताने असणाऱ्या गारेश्वर भगवंताला आपण स्नान घालणार आहे. त्याच्यावरती नैवेद्य चढवणार आहे. त्याच्यामध्ये त्रिताल असणारे बेलाची पानं त्रिदलाची आपण वाहणार आहे. त्याच्याही पुढचा जाऊन प्रयाग संगमावरती आलेला 144 वर्षानंतरचा महाकुंभ तुम्हा आम्हाला पाहायला मिळाला. गारेश्वर भगवंताने त्याच्यासाठी जिवंत ठेवलं. लक्षात राहू द्या. 2019 साल आठवा. कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला प्लॅस्टिक गुंडळलं नाही. काहीतरी पाठीमागच्या जन्माचं पूर्वसंचित आहे. पुण्य असणारी संचिताची सामुग्री आपल्या वाट्याला आली म्हणून आजचा दिवस आम्ही पाहतो. विठाल विठाल.